नमस्कार, मी दीपक जाधव, नाशिक. डहाणूच्या किनारपट्टीपासून निघालेली धवललक्ष्मी नावाची कासव 1800 किलोमीटर अंतर पार करून ओमानला पोहोचली आणि ओमानला पोहोचलेली डहाणूकरांची धवललक्ष्मी आता पोहोचते आहे रत्नागिरीला. दूरदेशी गेलेली धवललक्ष्मी मायदेशी का परतते तर 20 नोव्हेंबर 2025 रोजी कांदळवन कक्षाने आणि भारतीय वन्यजीव संस्थान आणि WCAच्या मदतीने ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या धवललक्ष्मी नामक मादी कासवाला सॅटेलाइट टॅग लावून समुद्रात सोडलं होतं. जखमी अवस्थेत बचाव करून त्यानंतर उपचार करून सॅटेलाइट टॅग लावून सोडलेली धवललक्ष्मी ही भारतातली पहिलीच कासव आहे. नोव्हेंबरमध्ये डहाणूमध्ये सोडल्यानंतर 14 डिसेंबरपर्यंत ती डहाणूपासून 90 किलोमीटर अंतरावर होती. 21 डिसेंबर रोजी तिचे लोकेशन सोरटी सोमनाथचे समुद्र किनाऱ्यापासून 95 किलोमीटर अंतरावर नोंदवण्यात आले. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी ती पोरबंदरपर्यंत पोहोचल्याची माहिती संशोधकांना मिळाली. 29 डिसेंबर ते 28 जानेवारी या महिन्याभराच्या काळात तिने पश्चिमेकडे आपला प्रवास सुरू ठेवला. 25 फेब्रुवारी रोजी ती साधारणपणे 1800 किलोमीटरचा प्रवास करून ओमानपासून 500 किलोमीटर अंतरावर पोहोचली. त्या ठिकाणी कासव मादीचा प्रजनन काळ असल्याने धवललक्ष्मी आता तिथेच थांबून प्रजनन करेल असं वाटलं होतं. मात्र त्यानंतर ती भारताच्या दिशेने पुन्हा वळून अरबी समुद्राच्या मध्यभागी आली. या काळात ती समुद्रात 400 मीटर खोलीवर जाऊन आली होती. आता पुन्हा ती डहाणूकडे येणार असं वाटलं असतानाच 25 मार्च रोजी ती दक्षिणेकडे वळाली. 30 मार्च नंतर तिचा प्रवासाचा वेग मंदावला. एका क्षेत्रात ती बऱ्याच वेळ राहिली. संशोधकांच्या मते त्या भागात मुबलक प्रमाणात खाद्य असल्याने तिने आपला वेग कमी करून अन्न ग्रहणाला महत्त्व दिलं. समुद्रातील ज्या भागात क्लोरोफिल युक्त शेवाळ तिला अन्न म्हणून भेटले. मुळात काही कासव हे पूर्ण शाकाहारी असतात, पण काही कासव लहान मासे, जेलीफिश खातात आणि समुद्र शेवाळही खातात, जे भरपूर क्लोरोफिलने युक्त आणि पौष्टिक असते. आणि त्याचमुळे समुद्री कासवे 50 ते 150 वर्ष जगतात. जमिनीवरील कासवे बाह्य शत्रूमुळे शिकार होतात. जिथे अन्नाची उपलब्धता अधिक असल्याने समुद्री कासव त्या मार्गाने प्रवास करणं पसंत करतात आणि त्या भागात जास्त वेळ थांबतात. त्यामुळे 30 मार्च ते 9 एप्रिल या काळात धवललक्ष्मी त्याच भागात राहिली. 9 एप्रिल नंतर तिचा वेग दक्षिणेच्या दिशेने पुन्हा वाढला. 20 एप्रिल रोजी तिचे लोकेशन रत्नागिरीपासून 800 किलोमीटर अंतरावर मिळाले. गेल्या 5 महिन्यातील तिचा हा प्रवास पाहण्याजोगा आणि थक्क करणारा ठरला. आता धवललक्ष्मी दक्षिणेकडे प्रवास करत राहणार की रत्नागिरीकडे सरकणार हे येत्या काळात GPS सॅटेलाइट टॅगने दिलेल्या लोकेशनवरून पाहायला मिळेल. खरोखर निसर्गातील प्राणी मुक्त असतात. ना त्यांना कसले भय, ना त्यांना चिंता. अगदी मुक्त फिरत असतात. समुद्री कासवे अशा प्रकारे जगातील 7ही समुद्र फिरत असतात. जिथे उत्तम हवामान आणि अन्न असेल तिथे रहिवास करतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ करता चॅनल सबस्क्राईब करा.